निपाणी गव्हाणी रस्त्याचे डांबरीकरण होणार कधी? निपाणी लकडी पुलापासून गव्हाणीला जाण्याकरिता 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे। तो रस्ता अत्यंत खराब खड्डेमय स्वरूपाचा आहे। तसेच या रस्त्यावर पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचून खड्डे तयार झालेले आहेत। लाकडी पूल सखल भागात असलेले पावसाळ्यात एक वळवाचा पाऊस पडला की पाणी पुलावरून व्हायला सुरुवात होते आणि नागरिकांना ताटकळत थांबावे लागते। तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सारणी बुजल्यामुळे पावसाचे सगळे पाणी रस्त्यावर येत आणि तुंबून राहतं। नागरिकांना रहदारी करण्यास अवघड होत आहे। जाधवनगर वाणीमठ हा भाग नगरपालिकेच्या हद्दीत येतो, पण नगरपालिकेच्या इकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे। फक्त येथील लोकांचा मतदानापुरता वापर करून घेतला जातो व नंतर कोणीही इकडे फिरकत नाही। संध्याकाळी तर मद्यपींचा अड्डाच बनलेला पाहायला मिळतो। त्यामुळे महिला वर्गाला जीव मुठीत घेऊन घरी कधी पोहोचेन असं होत असतं। त्यामुळे लोकप्रतिनिधी आयुक्त यांनी या रस्त्याला एकदा तरी भेट द्यावी व यावेळी तरी या भागाची दखल घेऊन येथील सारणी जेसीबीच्या साहाय्याने बाजूची झाडे झुडपे अर्ध्या रस्त्यावर आल्याने दुचाकी चारचाकी वाहन धारकांना त्याचा त्रास होत आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाईट पण नाही आहे। संध्याकाळी 7 नंतर हा परिसर पूर्ण अंधारमय असतो। या रस्त्यावरून गव्हाणी, अंमलजारी, मानवीमळा, मानेमळा, पावलेमळा, जाधवनगर येथील नागरिकांची वर्दळ नेहमी असते। परवाच झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पडलेली झाडे, बेटांच्या काठ्यांचे गड्डे तेथील लोकांनी वर्गणी काढून स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून लोकांना ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला। यावेळी नागेश जाधव, प्रकाश जाधव, वैभव जत्राटे, बंडा साळवी, बळी चव्हाण, मिलिंद चव्हाण, आकाश जाधव, साकीब जमादार, सलमान जमादार, मामू जमादार, कलापा चव्हाण, रामा चव्हाण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निदान या वादळी पावसाने नुकसान झालेले आमच्या जाधवनगर वाणीमठकडे प्रशासन आता तरी डोळे उघडे ठेवून सुधारणा करते का, असा प्रश्न देखील तेथील नागरिकांना पडलेला आहे। तरी शासनाने याकडे जातीने लक्ष देऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारणी मारून खड्डे मुजवून लोकांना रहदारीसाठी रस्ता खुला करून पूर्ण करून द्यावा अशी आशा येथील नागरिक करून बसले आहेत। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे।